एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज तुमच्यासोबत जे आहे तर मी माझं जे छोटंसं किचन आहे ना, तर मॉड्युलर किचन आहे, तर तेच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर चला जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या किचन टूरकडे. तर हा जो एंट्रन्स आहे तर हा एंट्रन्स आहे माझ्या किचनसाठी. समोर जे आहे तर तिकडे जे आहे तर हॉल आहे. तर असं एंट्रन्स, चला आपण किचन मध्ये जे आहे तर एंटर करूया. तर किचन मध्येच लगेच एंटर केल्यानंतर जे आहे तर हे आहे माझं देवघर. तर हे जे देवघर आहे तर म्हणजे मला आहे ना देवाचं करायला खूप आवडतं. तर त्याच पद्धतीने जे आहे तर मी देवघरामध्ये तर खूप छान पद्धतीने बनवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जे आहे तर आहे ॲक्रेलिकची पट्टी आणि ह्या दिशेला जे आहे तर देवघर ठेवत असतात. त्यामुळे जे आहे तर ह्या दिशेला मी देवघर ठेवलेलं आहे आणि त्याच शेजारी जे आहे तर देवाचा जो असतो तर तो चौरंग आणि त्यावर जे आहे तर छोटासा पाट आणि देवाचं जे काही साहित्य आहे तर ते साहित्य मी ठेवलेलं आहे. आणि लगेच जे आहे तर उजव्या बाजूला वळल्यानंतर जे आहे तर ह्या साईडला मी आनंदी वास्तूचं जे कॅलेंडर आहे तर तिथे छोटंसं जास्त अटॅच करायचं तर ते लावलेलं आहे. आणि तिथे जे आहे तर आनंदी वास्तूचं कॅलेंडर लावलंय. मी भरपूर दिवसापासून हेच कॅलेंडर यूज करते, कारण त्यामध्ये आपल्याला भविष्य वगैरे, त्यानंतर रोजची जी तिथी वगैरे असतात तर ते सगळं काही खूप छान पद्धतीने मांडलेलं असतं. आनंद पिंपळकरांचं जे आहे तर आनंदी वस्तू हे जे कॅलेंडर आहे. आणि त्यानंतर जे वळलं तर इथे उजव्या बाजूलाच किचन मध्ये एंट्री केल्यानंतर फ्रीज आहे. तर माझं छोटंसं फ्रीज आहे आणि त्यावर मी जे आहे तर मस्तपैकी जवळ येते तर इथे जे आहे तर बांबू ट्री ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये जे आहे तर मी असे रॉक्स जे आहेत तर ते टाकलेले आहेत कलरफुल. आणि साईडला जे आहे तर सुपारी आणि सोप ठेवण्यासाठी जो आहे तर पाणपुडं ठेवलेला आहे. आणि त्यानंतर जे आहे तर लगेच जी डावी बाजू आहे म्हणजे आपण जिथून एंट्रन्स केले तर त्या शेजारी जे आहे तर डाव्या बाजूला इथे कांद्या बटाट्याचं जे स्टँड आहे तर तो स्टँड मी जे आहे तर ठेवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने सगळं काही अरेंज केलेलं आहे. तर इथे जे आहे तर कांदा बटाट्याच्या स्टँडच्या शेजारी जे आहे तर मी ते छोटंसं जे आहे तर कपाट बनवून घेतलेलं आहे. त्याला आपण कॅबिनेट्स पण म्हणतो. तर खाली जे आहे तर ते स्लायडिंगचं बनवले आणि वरती जे आहे तर मी तो ओपनचं बनवलेलं आहे. तर ह्या ठिकाणी जे आहे तर माझे सगळे जे जर्मलचे डबे असतात ते ठेवले, त्यानंतर इथे प्लास्टिकचे डबे ठेवले आणि देवाचं जे साहित्य आहे ना तर मी सगळे याच्यामध्ये अशा पद्धतीने जवळ तर अशा पद्धतीने जे आहे तर मी पॅक करून ठेवलेलं आहे, जेणेकरून ते जे आहे तर त्यावर जास्तीची धूळ जी आहे तर ती बसत नाही आणि लवकर त्याला डागही पडत नाही. तर अशा पद्धतीने जे आहे तर वरचे जे डोअर आहेत आणि त्यानंतर जे आहे तर खाली अशा पद्धतीचं स्लायडिंगचं केलेलं आहे मी. आणि इथे खालच्या साईडला जे आहे तर रांगोळी वगैरे जे आहे तर ते ठेवले. त्यानंतर त्याच्या बाजूने जे आहे तर चटई ठेवलेली आहे आणि माझे स्टीलचे जे डबे आहेत तर ते सगळे इथे ठेवलेले आहेत. या साईडला देखील ठेवलेले आहेत. आणि खालच्या बाजूला जे आहे तर इथे उर्वरित जी जागा होती तिथे मिक्सर आणि घरात उपयोगी पडणारे डिश वॉश वगैरे जे असतं आपलं, त्यानंतर फरशी पुसायचं लिक्विड ते सगळं ठेवलेलं आहे. नंतर जे आहे तर या साईडला आले तर या किचनच्या उजव्या साईडला जे आहे तर इथे आहे सिंक आहे, माझं सिंक बेसिन. आणि त्यानंतर जे आहे तर इथे चपात्या करायची जी परात आहे ते मी इथे ठेवली आहे. अजून आम्ही इथे जे आहे तर बोर्डचं कनेक्शन काढून ठेवलेलं आहे, पण तिथे जे आहे तर ॲक्वागार्ड बसवायचं बाकी आहे. तर ॲक्वागार्ड आता लवकरच आम्ही बसून घेणार आहे. त्यानंतर जे आहे तर इथे वॉश बेसिनच्या खालचा जो एरिया आहे तर तो असा आहे. तर इथे पाणी तापवण्यासाठी जी चरबी असते ती आणि त्यानंतर माझी जी घरामध्ये देवाची भांडी घासण्यासाठी मी भैया पावडर वगैरे वापरते. त्यानंतर रॅट पॉइझन वगैरे जे असतं घरामध्ये झुरळ वगैरे झाले तर ते मारण्यासाठी तर ते इथे ठेवलेले आहे. आणि त्यानंतर येऊया या साईडला. तर या साईडला देखील तुम्ही बघू शकता की मी अशा पद्धतीने इथे अरेंज केलेले आहे. या ज्या वस्तू आहेत ना तर या फक्त मला जास्त करून उन्हाळ्यामध्ये लागतात. तर उन्हाळ्यामध्ये ज्या गोष्टी लागतात तर ते मी या साईडला ठेवलेलं आहे आणि घराचे जे वापरायचे आहेत तर ते सगळं या साईडला ठेवले आहे. आणि इथे जे आहे तर मस्तपैकी व्हेंटिलेशनसाठी जे आहे तर ती इथे खिडकी ठेवलेली आहे. इथून जे आहे तर स्वयंपाक करताना गरमी वगैरे काहीही होत नाही. मस्तपैकी खूप छान अशी मोकळी हवा येते या साईडला. आणि त्यानंतर हा जो आहे तर एल शेपचा जो आहे तर तो माझा किचन ओटा आहे. आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता की ह्या दिशेला जे आहे तर मनी प्लांट जे असतं तर ते पाण्यामध्ये ठेवावं असं मी ऐकलेलं होतं. तर त्याच पद्धतीने मी जे आहे तर ते इथे ठेवलेलं आहे.
तर या साईडला जे आहे तर मनी प्लांट मी जे आहे तर वास्तुनुसार ठेवलंय. आणि त्यानंतर जे आहे तर हा आहे माझी जी गॅसची शेगडी आहे, तर ती शेगडी ही आहे. तर माझ्याकडे जे आहे तर माझ्या लग्नामध्येच जी शेगडी आलेली होती, तर त्याचा जो वापर आहे ना, तर तो आतापर्यंत करते मी. आता लवकरच मला देखील जे आहे तर शेगडी घ्यायची, 4 इंची घ्यायची मला. तर ते पण मी आता लवकरच घेणार आहे. आणि त्यानंतर जे आहे तर हे वरची जी कॅबिनेट्स आहेत, तर मी तुम्हाला ते सगळे दाखवते. त्यापूर्वी जे आहे तर आपण इथे बघून घेऊया किचन काउंटरवरचं सगळं. तर ह्या बाजूला जे आहे तर इथे माझा जो पॉट असतो, इथं जे आहे तर चपात्या ठेवायचा जो पॉट असतो तर तो ठेवलेला आहे मी. आणि त्याच्याच बाजूला जे आहे तर इथे माझं तेलाचं जे असतं, मी घरामध्ये भाजीला वगैरे तेल वापरताना जे आपण थोडंसं तेल त्यामध्ये काढून ठेवतो तर ते ठेवलंय. त्यानंतर इथे जे आहे तर चमचे ठेवायचं जे स्टँड आहे तर ते आहे. आणि इथे देखील आहे जे तर मी एक मस्तपैकी हिने छान ऑइल ठेवण्यासाठी बॉटल घेतलेली आहे. तर मी आता नुकतीच नवीनच आणलेली ती, कारण की भरपूर दिवसापासून घ्यायची होती. मी ह्या साईडला जे आहे तर ते आहे माझं कपबशांचं स्टँड. तर हे पण माझं लग्नामध्येच आईने दिलेलं स्टँड आहे, जे की मला खूप आवडतं. त्याच्यामध्ये भरपूर असतं. तर हे किचन काउंटरच्या वरच्या साईडला जे आहे तर सगळे कॅबिनेट्स काढलेले आहेत मी. तर पहिल्या कॅबिनेट्समध्ये आहे तर मी तुम्हाला दाखवते काय काय आहे. तर हे जे कॅबिनेट्स आहे, तर ह्या कॅबिनेट्समध्ये मी इथे जे आहे तर रोजच्या आपल्या वापरातल्या ज्या गोष्टी असतात ना, तर त्या सगळ्या काही इथे ठेवलेल्या आहे मी. जसं की याच्यामध्ये आहे सोयाबीन वडी, त्यानंतर आपले जे मसाला वेलची वगैरे सगळं काही दालचिनी, लवंग वगैरे असतं तर ते इथे ठेवलंय. त्यानंतर एक्स्ट्राचं जे मीठ असतं, तर ते मीठ मी याच्यामध्ये काढून ठेवलंय. आणि मुलांसाठी जे आहे तर कधी-कधी खट्टा-मीठा वगैरे चिवडा आणि त्यानंतर तेजपान वगैरे जे आहे तर ह्या डब्यामध्ये. आणि च्यवनप्राश जे आहे तर ते देखील इथे ठेवलेलं आहे मी. आणि हे जे 3 सेट आहेत तर याच्यामध्ये हरभरा, मूग डाळ, त्याच्यानंतर तुरीची डाळ आणि त्यानंतर हे जे सेट आहे स्टीलचे, तर इथे जे आहे तर साखर, पत्ती आणि वेलची. आणि त्याच साईडला जे आहे तर मुलांच्या आवडीचे काही स्नॅक्स असतात तर ते देखील ठेवलेले आहे मी. तर स्नॅक्समध्ये काय मुलांना काजू बिस्किट वगैरे, छोटेसे पापड तळण्याचे, तर ते सगळं काही मी इथे ठेवलेलं आहे. सॉरी. आणि त्यानंतर जे आहे तर हा जो आहे तर माझा मिडलचा क्रॉकरी ठेवण्यासाठी जे आहे तर मी ब्लॅक फ्रेममध्ये तर मस्तपैकी हे जे आहे तर कॅबिनेट तयार करून घेतलेले आहे. तर हे कॅबिनेट देखील मी तुम्हाला दाखवते. तर हे जे आहे तर माझं क्रॉकरीचं जो सेट आहे ना पूर्ण, तर तो मी इथेच ठेवलेला आहे. ग्लासचे जे कंटेनर वगैरे असतात तर ते सगळे काही जे आहे तर मी इथे ठेवते. तर एक तर इथे जे आहे तर मी ड्रायफ्रुट्स वगैरे जे आहे तर ते सगळे काही इथे ठेवलेले आहे याच्यामध्ये. कारण की मला तरी वाटतं ग्लास कंटेनरमध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे आहे ना तर ते भरपूर दिवस टिकतात. आणि मुलांना कधी-कधी मिल्कशेक वगैरे ज्यूस प्यायचा असेल, तर त्यासाठी मस्तपैकी जे आहे तर मी असा मग आणलेला आहे. तर मग देखील इथे आहे. आणि हे बाकीचे जे साहित्य आहे तर आपल्याला क्वचितच लागतं, जे की मी इथे लावून ठेवलंय. आणि हा जो ग्लास आहे, तर हा माझा सगळ्यात आवडीचा ग्लास आहे. ज्याच्यामध्ये मला कटिंग चहा पिल्याचं आहे ना, तर अजून एक जे आहे तर या क्रॉकरी सेटच्या बाजूचा हा जो सेक्शन आहे, तर ह्या सेक्शनमध्ये जे आहे तर मी सगळ्यात वर तुम्ही बघू शकता, जे आपले राशनमधले किराणामधले जे आयटम असतात ना एक्स्ट्राचे, तर ते एक्स्ट्राचे आयटम म्हणजे जसे की ऑइलची जे पाऊच आहे, त्याच्यानंतर एक्स्ट्राची मूग डाळ आहे, त्याच्यानंतर इकडे म्हणजे चहापत्ती वगैरे आणि त्याच्यानंतर बिस्किट, मिठाचे पॅकेट्स ते सगळे जे आहे तर त्या वरच्या सेक्शनमध्ये ठेवलेले आहे मी. आणि ह्या जे खालचे सेक्शन आहे तर इथे मोहरी आणि त्याच्यानंतर तूप जे असतात, देवासाठी लागणारे तूप, एका याच्यामध्ये गाईचं तूप आहे आणि एका याच्यामध्ये मी जे घरचं तूप करते ते. आणि त्याच्यानंतर ओवा आणि जिरेचा जो डब्बा आहे तर तो तिकडे ठेवलेला आहे. तर अशाच पद्धतीचे जे आहे तर बेसिनचे जे ह्या साईडला आलो आपण डावीकडे, तर वरती देखील जे आहे तर मी कॅबिनेट्स बनवलेले आहे. म्हणजे माझ्या अगोदर तिथे जे आहे तर पोटमाळी होती, तर त्या पोटमाळीमध्ये जे आहे तर स्टोरेजसाठी जे आहे तर वरून त्याला पूर्ण पॅक करून घेतलेले तुम्हाला दाखवते. तर असं जे आहे तर अशा पद्धतीने मी जे आहे तर तिथे डबे वगैरे जे असतात तर ते सगळे ठेवले. तर इकडे पण ठेवलेले आणि समोर पण सेम जे आहे तर ते तर माझे तांबे वगैरे जे आहे तर ते या बास्केटमध्ये ठेवलेले आहे मी. आणि त्यानंतर त्याच्या साईडचं जे सेक्शन आहे तर त्या सेक्शनमध्ये जे आहे तर मी सगळं इथे जे आहे तर रोजच्या वापरातले माझे जे
चमचे वगैरे असतात जे की आपण तळण्यासाठी वगैरे वापरतो, तर ते इथे ठेवलेत. आणि इथे जे आहे तर माझे स्टीलचे जेवढे भांडे आणि वाट्या आहेत, म्हणजे छोटे फुलपात्र आणि वाट्या, त्यानंतर या फायबरच्या वाट्या, तर ते सगळे या सेक्शनमध्ये ठेवले. आणि हा जो खालचा सेक्शन आहे तर याच्यामध्ये प्लेट्स आणि त्यानंतर जे आहे तर माझे रोजच्या वापरातले चहाचे वगैरे जे भांडे असतात, पातेले असतात, तर ते ठेवलेले आहेत. आणि हा जो खालचा सेक्शन आहे तर यामध्ये पूर्ण डिश आहेत माझ्या, ज्या मी कधी कधी काढते. तर इथे जे आहे तर हा डिशचा पूर्ण सेट आहे माझा 12 तो ठेवलाय. त्यानंतर फायबरचे प्लेट्स देखील ठेवलाय. आणि बाकीचे जे चॉपिंग बोर्ड वगैरे आहे ते देखील याच्यातच ठेवले आणि पॅन पण याच्यातच आहे. आणि हा वाला जो सेक्शन आहे तर या सेक्शनमध्ये आमचे 2 सिलेंडर्स बसतात. आणि त्यानंतर जो आहे तर इथे पिठाचा पीप जो आहे तर तो ठेवलाय. आणि हा जो एक डब्बा ठेवलाय मी, तो याच्यासाठी ठेवलाय की जेणेकरून बाजरीचं किंवा ज्वारी, तर त्याच्या सेक्शनच्या शेजारी जे आहे तर इथे मी बाकीचे जे माझ्या गोष्टी रोजच्या वापरातल्या तिथे ठेवले. ते इथे किसणी जी आहे तर ती किसणी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर खलबत्ता ठेवलाय आणि पोळपाट आणि त्याच्या खाली जी मसालादाणी असते आपली ती, आणि माझे सगळे रोजच्या वापरातले मसाले जे आहे तर ते इथे ठेवले. आणि मिक्सरचं भांडं देखील याच सेक्शनमध्ये ठेवलेलं आहे मी. तर हे जे एवढे सेक्शन ते जास्त वापरातले सेक्शन आहेत माझे. आणि खालच्या साईडला जे आहे तर मी ते इथे माझे जे एक्स्ट्राच्या कढाया, त्यानंतर कुकर वगैरे जे आहे तर ते सगळं काही इथे ठेवलेलं आहे. तर हा जो सेक्शन आहे तर हा पूर्ण माझं बेकिंगसाठीचा सेक्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता केकची जी टीन आहे तर ते टीन वापरत ठेवलेले. त्याच्यानंतर चॉकलेट बनवण्यासाठी जे मोल्ड असतं तर अशा पद्धतीचं मोल्ड होतं माझ्याकडे, ते आहे. आणि त्यानंतर जे आहे मेजरमेंट कप्स, विस्कर वगैरे सगळं, तर हे सेक्शन पूर्णपणे माझं बेकिंगचं सेक्शन जे आहे तर ते आहे. आणि त्यानंतर हे जे खालचं सेक्शन आहे तर याच्यामध्ये माझ्याकडे जे भाज्या वगैरे काढून ठेवण्यासाठी जे आपण हंडीचा वगैरे वापर करतो, तर त्या टीनचा जो सेट आहे तो ठेवलेला आहे. आणि रोजच्या वापरातले जे डबे वगैरे असतात, टिफिन वगैरे, तर ते सगळं काही मी इथे ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या सेक्शनमध्ये पूर्णपणे माझं एक्स्ट्राचं सामान आहे, ज्याचा माझा म्हणजे कधीही वापर होत नाही. तर अशा पद्धतीचे जे आहे तर मी इथे या खालच्या सेक्शनमध्ये ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने जे आहे तर माझं मॉड्युलर किचन जे आहे तर ते आहे. मी तुम्हाला सगळे ते म्हणजे कॅबिनेट्स वगैरे सगळं काही दाखवलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडत असाल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ पुन्हा आता उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये.